नमस्कार मित्रांनो, वडिलोपार्जित जमिनीत तुमचाही कायदेशीर हिस्सा असताना तुमच्या नकळत किंवा संमतीशिवाय तुमचा भाऊ, वडील किंवा इतर सहमालकाने संपूर्ण जमीन विकून टाकली म्हणजे तुमचा हक्क कायमचा संपला का? त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, जर ती वडिलोपार्जित किंवा संयुक्त कुटुंबाची मालमत्ता असेल तर प्रत्येकास त्यामध्ये जन्मतःच हक्क असतो। म्हणूनच कुणालाही इतर हिस्सेदाराचा हिस्सा त्याच्या संमतीशिवाय विकण्याचा अधिकार नसतो। तो स्वतःच्या हक्कापुरताच व्यवहार करू शकतो। उर्वरित हिस्सेदाराचा हिस्सा वैधपणे विकता येत नाही। अशा परिस्थितीत तुम्ही सिव्हिल कोर्टमध्ये जाऊन पुढील मागण्या करू शकता। तुमचा हिस्सा निश्चित करण्यासाठी पार्टिशन सूट म्हणजे वाटणीचा दावा दाखल करू शकता। विक्री तुमच्या हक्कावर परिणाम करत असल्यास डिक्लेरेशन मागू शकता। आवश्यक असल्यास कॅन्सलेशन ऑफ सेल डीड किंवा संबंधित विक्री खत तुमच्यावर बंधनकारक नाही अशी घोषणा मागू शकता। आणि जर पुढे जमीन पुन्हा विकली जाण्याची शक्यता असेल तर टेम्पररी इंजंक्शन म्हणजेच स्थगितीचा आदेशही मागू शकता। पण लक्षात ठेवा, हा दावा किती वर्षाच्या आत दाखल करावा लागतो? उशीर झाला तर काय होईल याचं उत्तर पुढील व्हिडिओमध्ये बघूया। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।